आज हळद असल्यामुळे नवरदेवाचं स्वागत जोरात करण्यात आलं आणि मी हळद खेळण्यात कोणतीच कमी ठेवली नाही. काल बाईची मेहंदी काढून झाली आणि मैच काढायची राहिली होती म्हणून स्क्रिप्ट करीत काढून घेतली. जेडीला बाजूला करून सर्जाला घेऊन काकासोबत पोहोचलो मंदिरात. हळदीच्या स्वयंपाकासाठी भांडे आणायचे होते. आम्ही टमाटे आणले. तेवढ्यात अध्यक्षाने चपात्याला आळ तयार करून घेतला आणि भाऊनं जागा लोडून घेतली पाहुणे मंडळीला बसण्यासाठी. नवरदेव नवरीच्या आंघोळीचा मंडप असा होता आणि सजवल्यावर गासा झाला. किराणा माल भराय आमच्या दाजीला पण कामाला लावलं. आचार्य आलेच होते. तेवढ्यात पाणी भरून घेतलं. सगळ्यांनी मैदान झाडून घेतलं आणि बसलो बुंदी हलवायला. हे काम प्रत्येक लग्नातलं खास काम असते. आचारी पाकातून बुंदी काढतात, मग तिला या पत्र्यावर हलवून कोरडी केल्या जाते. नंतर खिस्तीमध्ये टाकून इथं जमा केल्या जाते आमच्या मंदिरामध्ये. मी एक सोडून तिसरं काम करायला निघालो घरला. तेवढ्यात भाऊजीचं आगमन झालं. त्यांचं स्वागत थाटात करण्यात आलं कारण वरून फुले टाकण्यासाठी ही जनता थांबलीच होती. नवरदेव नवरीला आंघोळी घालून झाली. हळदीला सुरुवात. पहिली वेळेस पप्पानं मी सेम कलरचा कुर्ता घातला होता. ही सजावट तर मला सगळ्यात जास्त आवडली बघा. पण हे कशासाठी तर आज हळद असल्यामुळे 5 जणी बायका जातात हळद दळून घेतात, जी नवरदेव नवरीला लावल्या जाते. ऋतू सोबत फुल हळद खेळली आणि आमच्या दाजीला पण हळद लावली. हळद खेळून झाल्यावर सगळ्यांनी डान्स बघितला. लग्नाचा व्लॉग सोबत भेटू लवकरच. धन्यवाद.